नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सेट नेट परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सेट परीक्षेची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची डेट या ठिकाणी उपलब्ध झाली आहे। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट की महाराष्ट्र आणि गोवा राज्यातर्फे घेतली जाते। विशेषतः 37व्या सेट परीक्षेची तारीख या ठिकाणी आपल्याला कळाली आहे आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यासाला त्या ठिकाणी सुरू करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे पूर्वीचे पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित 37व्या सेट परीक्षेची तारीख रविवार दिनांक 26 सप्टेंबर 2021 रोजी सेट परीक्षा या ठिकाणी होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची जी काही भरण्याची मुदत आहे त्याच्यामध्ये दिनांक 17 मे 2021 ते 10 जून 2021 या दरम्यान विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक परीक्षा पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेटसाठी त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। विशेषतः सेट परीक्षेचा जो अर्ज आहे तो ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची या परीक्षेची माहिती संपूर्ण माहिती जे काही संकेतस्थळ आहे विशेषतः setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर आपल्याला उपलब्ध असेल आणि ती माहिती दिनांक 17 मे 2021 पासून उपलब्ध असेल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना सेट परीक्षा द्यायची असेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा फॉर्म 17 मे 2021 ते 10 जून 2021 या दरम्यान आपल्या setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर जाऊन भरून घ्यावा। आपल्याला काही अडचणी येत असतील तर मला त्या ठिकाणी कॉल करावा किंवा मेसेज टाकावा। आपल्या ग्रुपवरही त्या पद्धतीची माहिती आपल्याला दिली जाईल। विद्यार्थी मित्रांनो, 26 सप्टेंबर 2021 रोजी परीक्षा होईल, परंतु त्याच्या अगोदर नेट परीक्षा आहे। त्या नेट परीक्षेची तयारीसाठी म्हणजे नेट परीक्षा पुढील जून महिन्यात किंवा जून महिन्यात नक्कीच त्या ठिकाणी होऊन जाईल आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यास करत असताना सेट परीक्षाही अभ्यास आपल्या हातून लवकर कसा होईल किंवा तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता। आता जे विद्यार्थी प्रथमच या परीक्षेसाठी बसत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्र राज्य व्याख्याता पदासाठी राज्यस्तरीय पात्रता चाचणी सेट परीक्षा अर्थात जी की युनिव्हर्सिटी ऑफ पुणे यांच्या माध्यमातून घेतली जाते आणि या मराठी विषयाचा जो सेकंड पेपर आहे त्याचा कोड नंबर 1 याच्यामध्ये नेमका सिलेबस किंवा अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रथमतः परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष करून या अभ्यासक्रमाची ओळख त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण आपल्या एकूण घटक जे आहेत ते एकूण 10 घटक आहेत आणि त्या 10 घटकाच्या अनुषंगाने पेपर क्रमांक 2चं मी सांगतो। पेपर क्रमांक 2 मध्ये 10 घटक आहेत आणि त्या 10 घटकाच्या अनुषंगाने काही सिलेबस किंवा अभ्यासक्रम तुमच्या समोर दिलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तो अभ्यासक्रम नेमका कसा आहे हे आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये घटक क्रमांक 1 जो आहे तो म्हणजे भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान। याच्यामध्ये भाषा आविष्काराची रूपे की भाषेची ओळख, भाषिक व्यवहाराचे स्वरूप, आविष्कारांचे प्रकार, मौखिक व लिखित भाषा, भाषा आणि दृक श्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला अशा पद्धतीचे। त्यानंतर साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य, साहित्याच्या भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन अशा पद्धतीचा भाग हा अ विभागात म्हणजेच भाषा आविष्काराची रूपे याच्यामध्ये आहे। आता याच्यामध्ये ब जो भाग आहे तो म्हणजेच व्याकरण, ज्याच्यामध्ये शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, समास, अलंकार, प्रत्यय इत्यादी याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला व्याकरणाच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जाऊ शकतात। असं नाही की केवळ शब्दाच्या जाती, विभक्ती, प्रयोग, क्रियापद, विचार, समास, अलंकार याच्यावरच नाही,
तर याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला इत्यादी अशा पद्धतीनं याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला या व्याख्यानावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा जो तिसरा जो काय म्हणजेच क जो विभाग आहे त्याच्यामध्ये भाषेची उत्पत्ती व उपपत्ती, भाषाकुल संकल्पना, स्वन स्वनिम स्वनांतर, पद पदिम पदांतर, वाक्यविचार, अर्थविचार, भाषा विज्ञानाच्या विविध अभ्यास पद्धती, त्यानंतर मराठीचे लेखनविषयक नियम, जो की व्याकरणाचाच भाग पुन्हा इथं आलेला आपल्याला सांगता येतो. समाज भाषा विज्ञानाचे स्वरूप व व्याप्ती, समाज भाषा विज्ञान आणि इतर अभ्यास शाखा, तंत्रज्ञान व माहिती संदेशनाची माध्यमे, तंत्रज्ञानाने प्रभावित होणारे संदेशनाचे घटक, मराठी भाषा व तंत्रज्ञान आणि नवभाषा निर्मिती, भाषा व बोली, अहेराणी, कोकणी, मालवणी, पावरा, मावची, तावडी, तडवी, चंदगडी, भिलाऊ, झाडी, वराडी, घाटी, भिल्ली, डांगी, दखनी इत्यादी बोली भाषांचा अभ्यास त्या ठिकाणी. त्यानंतर भाषा व बोली यांचे समाजातील स्थान, सहसंबंध, बोलीचे स्वरूप, वैशिष्ट्ये, बोलीची निर्मिती, बोलीमधील परिवर्तनाची प्रक्रिया व सीमा आणि इतर बोलींचा प्रभाव. त्यानंतर बोली अभ्यासाचे जे काही महत्त्व आहे ते बोली अभ्यासाचे महत्त्व आणि त्याच्यातलाच जो घटक आहे तो म्हणजेच बोली संरचना विचार किंवा बोली अभ्यास आणि समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बोली समोरील आव्हाने अशा पद्धतीनं आपल्याला घटक क्रमांक 1 मध्ये घटक क्रमांक 1 मध्ये पुन्हा उपघटक 3 केलेले आहेत अबक आणि त्या अबकच्या माध्यमातून आपल्याला हा अभ्यासक्रम घटक क्रमांक 1 मध्ये पूर्ण करायचा आहे. आता घटक क्रमांक 2 मध्ये जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती, वाङ्मय संस्कृतीचे स्वरूप, भारतीय पारंपरिक घटक, मौखिक परंपरा, त्यानंतर हस्तलिखिते, कथन, पठण, श्रवण, सादरीकरण याच्यामध्ये तमाशा, ललित, भारूड, भोवाडा, निरूपण, कीर्तन, प्रेक्षक, श्रोता, कथनकार, वाङ्मय. त्याच्यानंतर हा जो काही भाग आहे जो भाग मौखिक परंपरेनं आजपर्यंत चालत आलेला आहे या पद्धतीने अभ्यास. त्यानंतर वाङ्मय, धर्म, पंथ आणि राजश्रायाचा सहसंबंध इत्यादीचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. पुढचा जो भाग आहे तो म्हणजे तो वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक, ज्याच्यामध्ये मुद्रक, नियतकालिके, वृत्तपत्रे, पुस्तके, संपादक, लेखक, प्रकाशक, वाचक, समीक्षक, वितरक, वाङ्मय संस्था, महामंडळे, संमेलन आणि पुरस्कार याचाही विचार आपल्याला संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर नागर आणि ग्रामीण अभिरुची, लेखक आणि वाचक यांच्यातील आदान प्रदान, वाङ्मय संस्कृती, अभिजन व बहुजन, भाषाशुद्धी व वाङ्मय शुद्धीबद्दलच्या संकल्पना, श्लील अश्लील संबंधीचे वाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व निर्बंध यांचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. तो संस्कृती संकल्पना आणि वाङ्मय निर्मिती या घटकातच आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे सामाजिक प्रबोधनात वाङ्मयीन संस्कृतीचे योगदान, ज्याच्यामध्ये सत्यशोधकी जलसे, कांबेडकरी मेळे, जलसे मेळे, त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आविष्कार, वैचारिक प्रबोधन, उद्बोधन, निबंध वाङ्मय, प्रायोगिक नाटक, पथनाट्य इत्यादीचा अभ्यास. त्यानंतर मराठी वाङ्मय संस्कृतीचा नकाशा, साहित्य संमेलनातील परिवर्तने, वादविवाद, भूमिका, वाङ्मय बाह्य घटकांची वाङ्मय संस्कृतीवरील आक्रमणे, वाङ्मय संस्कृतीतील लेखकाची प्रतिमा, मराठी समाज मानस आणि ग्रंथ व्यवहाराचा जो प्रभाव आहे त्याचाही अभ्यास आपल्याला या दुसऱ्या घटकामध्ये या करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये एकूणच भारतीयत्वाची संकल्पना किंवा भाषांतर मीमांसा यांचा अभ्यास करायचा आहे, जो की तौनिक साहित्याच्या दृष्टिकोनातून हा अभ्यास असेल. ज्याच्यामध्ये भारतीय साहित्याची संकल्पना, आंतरभाषीय भाषा भगिनी भाव संकल्पना, भाषांतराची संकल्पना, भाषांतर, अनुवाद आणि रूपांतर, आंतरभारतीय साहित्याचे मराठीतील भाषांतर म्हणजे आंतरभारतीय जे काही साहित्य आहे, भाषांतरित समस्या, प्रभाव अभ्यासाची संकल्पना, प्रभाव आणि अनुकरण, प्रभावाची कारणमीमांसा, प्रभाव आणि सत्ता संबंध, प्रभाव आणि निर्मिती प्रेरणा, याच्यामध्ये तत्व वैचारिक प्रवाहांच्या प्रेरणा, सामाजिक राजकीय घटितामधून प्रेरणा, व्यक्तीच्या प्रभावातून प्रेरणा, रचना प्रकारांचा प्रभावानुरोधाने अभ्यास. त्यानंतर सुनेत, कादंबरी, गझल, हैकू, अभंगाचा आधुनिकतेवर
आधुनिक कवितेवर पडलेला प्रभाव, त्यानंतर पाश्चात्य नाट्यप्रवाहांचा व लोककलांचा मराठी रंगभूमीवर प्रभाव याचाही अभ्यास आपल्याला घटक क्रमांक 3 मध्ये विशेषतः भारतीयत्वाची संकल्पना व भाषांतर मिळवता हा मुळात तौलनिक साहित्य अभ्यासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे तौलनिक साहित्य, हे लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रभाव. याच्यामध्ये आपल्याला घटक क्रमांक 4 मध्ये बघा, लोकसाहित्य स्वरूप आणि संकल्पना, लोकसाहित्यातील लोकतत्वे, लोकभाषा, धार्मिकता आणि अहवाल, लोकसाहित्यातील लोकसाहित्यातील लोकप्रयोज्य कला व संशोधन, दलित साहित्य स्वरूप, प्रेरणा व तत्वज्ञान, त्यानंतर दलित साहित्याचा इतिहास, ज्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य इत्यादीचा अभ्यास. याच्या पलीकडेही दलित साहित्याच्या संदर्भात असलेलं साहित्य याचा विचार करायचा आहे. समीक्षेचाही विचार इथं येऊ शकतो, असं काही नाही. ग्रामीण साहित्य स्वरूप व प्रेरणा, ग्रामीण साहित्याचा इतिहास, ज्याच्यामध्ये कथा, कविता, कादंबरी, रंगभूमी, आत्मकथने, वैचारिक साहित्य आणि समीक्षा याचाही विचार या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, घटक क्रमांक 5 मध्ये ज्याच्यामध्ये वाङ्मय इतिहासाचा अभ्यासाच्या अनुषंगाने आपल्याला खालील घटकांचा अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. वाङ्मय इतिहासाची संकल्पना, वाङ्मय इतिहास लेखनाचे नवे दृष्टिकोन, विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन, याच्यामध्ये वाङ्मय इतिहास आणि इतर इतिहास लेखन पद्धती, वाङ्मय इतिहास आरंभ ते 2015 पर्यंत. याच्या पुढचेही काही प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. असं का नाही की 2015 पर्यंतच वाङ्मय इतिहासाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातील, तर 2021 पर्यंतच्या वाङ्मय इतिहासाच्या अनुषंगाने तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, तेही आपण लक्षात घ्यावं. घटक क्रमांक 6 याच्यामध्ये वाङ्मय चळवळीचे स्वरूप, जिथं मराठीतील वाङ्मय चळवळीचे समाजशास्त्र, भक्ती साहित्याची चळवळ, भाषाशुद्धीची चळवळ, वाङ्मय शुद्धी चळवळ, अनियतकालिकाची चळवळ, दलित साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ, आदिवासी साहित्याची चळवळ, श्रीमुक्ती चळवळ, शेतकरी चळवळ, चळवळीच्या प्रभावातील मराठी साहित्य, वाङ्मयीन अभिरुची, अभिरुची संपर्क, अभिरुची संघर्ष, त्यानंतर मुद्रणपूर्व अभिरुचीचे स्वरूप, आंग्ल संपर्कानंतरची अभिरुची आणि संघर्ष, सामाजिक संस्था, सत्ता, जाती संघर्ष आणि अभिरुची इत्याचाही अभ्यास आपल्याला वाङ्मय चळवळीच्या अनुषंगाने करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा 7वा जो घटक आहे ज्याच्यामध्ये साहित्य प्रवाहाचा अभ्यास, जो आपण लोकसाहित्याच्या संदर्भात, ग्रामीण किंवा दलित साहित्याच्या संदर्भात जो एकूण उपघटकांच्या अनुषंगाने वरील प्रमाणे अभ्यासक्रम पाहिला, अगदी त्याच पद्धतीने साहित्य प्रवाहाचे स्वरूप, व्याप्ती व मर्यादा, साहित्य प्रवाहाच्या प्रेरणा व निर्मितीपर्यंत, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, महानगरीय, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य, त्यानंतर जैन साहित्य, ख्रिस्ती साहित्य, मुस्लिम साहित्य, जनवादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, विज्ञान साहित्य, अल्पसंख्याकांचे साहित्य, बाल साहित्य, कामगारांचे साहित्य इत्यादी साहित्य प्रवाहांचा आपल्याला विचार या ठिकाणी करावायचा आहे किंवा अभ्यास करावायचा आहे. घटक क्रमांक 8 याच्यामध्ये विशेषतः साहित्यशास्त्राचे निगडित किंवा काव्यशास्त्राशी निगडित हा घटक आहे. याच्यामध्ये साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय अशा दोन्हींचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावायचा आहे. म्हणजे संस्कृत अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून, पाश्चात्य अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून, भारतीय अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून अभ्यास असेल. याच्यामध्ये काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीती विचार, ध्वनी विचार आणि आनंद मीमांसा याचा विचार आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. आणि दुसरा जो ब हा जो काही घटक आहे याच्यामधला, जो की भक्ती वाङ्मयाची किंवा संत पंत तंत वाङ्मयाशी संबंधित आहे असा तो म्हणजे महानुभाव, नाथ, वारकरी, दत्त, रामदास, वीरशैव, सुफी संप्रदाय आणि त्यांचे साहित्य. म्हणजे या सर्व संप्रदायाचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी तर करावायचाच आहे, परंतु पंडिती परंपरा, बखर वाङ्मय आणि शाहिरी वाङ्मय याचाही विचार आपल्याला या ठिकाणी करावायचा आहे. आता महानुभाव पंथांचा अभ्यास करत असताना त्यांचे जे काही अभ्यासक आहेत, त्यांची रचना आहेत, या एकूण अनुषंगाने तो अभ्यास असेल हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावा. पुढचा जो काही घटक आहे, 9वा घटक आपण या ठिकाणी पाहत आहोत, ज्याच्यामध्ये साहित्य प्रकाराचा सूक्ष्म विचार, ज्याच्यामध्ये साहित्य प्रकाराची संकल्पना, पौर्वात्य व पाश्चात्य, महाकाव्य, आख्यानकाव्य, खंडकाव्य, कविता, दीर्घ कविता, भावकविता, ज्याच्यामध्ये अभंग, ओवी, लावणी, पोवाडा यांचा विचार,
त्यानंतर लघुकथा, कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, कादंबरी, नाटक, एकांकिका, पथनाट्य, रिंगण नाट्य आणि महानाट्य याचा विचार, चरित्र, आत्मचरित्र, आत्मकथा, आत्मकथन, स्वकथन, आठवणी, रोजनिशी, प्रवास वर्णन, निबंध आणि वैचारिक निबंध, ललित निबंध, व्यक्तिचित्रणे याचाही विचार आपल्याला साहित्य प्रकाराच्या सूक्ष्म अभ्यासामध्ये करायचा आहे. समीक्षा व समीक्षा पद्धती, एकूण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला केवळ कथा, कादंबरी याच्यावरच प्रश्न नाही, तर समीक्षेच्या ज्या काही पद्धती आहेत याच्यावर प्रश्न असताना समीक्षेचा जो आजपर्यंतचा विचार आहे तोही विचार आपल्याला या ठिकाणी करावाचा. आणि शेवटचा महत्त्वाचा घटक ज्याच्यावर परीक्षेमध्ये कमीत कमी 1 ते 2 प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळी विचारले जातात ते म्हणजेच निवडक साहित्य कलाकृतींचा अभ्यास. आता विद्यार्थी मित्रांनो, सेटनेट मराठी हे जे काही पुस्तक आहे ज्याच्यामध्ये आपण मुद्दा म्हणून हा घटक घेतलेला आहे. वरील भाग तर आहेतच, परंतु आतापर्यंतच्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या अनुषंगाने विचार करता लीळाचरित्र असेल, तुकारामांची गाथा असेल, त्यानंतर एकनाथांची भारुडे, जनाबाईंचे निवडक अभंग, मराठी गवळणी, आज्ञापत्रे, सभासद बकर, शिवाजीचा पोवडा, महात्मा फुले, स्मृतिचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर, आनंद ओरी, देबा मोकाशी, तुही इयत्ता कंची, नामदेव ढसाळ, जिनं आमचं, बेबी कांबळे, गिधाडे, विजय तेंडुलकर, शोभायात्रा, शफात खान, भिचकी वही, अरुण कोलटकर, हिंदू जगण्याची, संपत दाटगर, भालचंद्र नेमाडे, कोण नाही कोणचा, वरण भात लोणचा, जयंत पवार, पायी चालणार, प्रफुल्ल शिलेदार, आयदान, उर्मिला पवार, वळीव शंकर पाटील, मानुष मनोहर तल्हार, जेव्हा मी जात चोरले होते, बाबुराव बागुल, आणि कोण म्हणताय टक्का दिला, हे संजय पवार. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, एकूण ज्या निवडक साहित्य कलाकृती आहे याच्या अनुषंगाने तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातील आणि त्याची उत्तरं देण्यासाठी आता यातील प्रत्येक घटकावर आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आहे, हे आपण काळजीपूर्वक पाहावे. जवळपास 500 ते 600 व्हिडिओ आपण आजपर्यंत अभ्यासाच्या अनुषंगाने या ठिकाणी टाकलेले आहेत. जर तुम्ही हे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिले तर नक्कीच तुम्ही सेट किंवा नेट परीक्षा असेल किंवा पेट परीक्षा असेल त्या ठिकाणी पास होऊ शकता. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक प्रश्न असतो की सर अभ्यासक्रम एवढा मोठा आहे तर मग अभ्यास करताना पुस्तकं नेमकी कोणती वापरायचे, संदर्भ ग्रंथांची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर त्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते हे आपण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही अडचणी असेल किंवा जे विद्यार्थी नवीनच ही परीक्षा देत असतील तर अशा विद्यार्थ्यांना आपल्या जर ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर 9503 किंवा 8668 दाबावीस या नंबरवर कॉल किंवा मेसेज करावा. काही अडचणी असेल किंवा पेपर क्रमांक 2 साठीचे जे पुस्तक आहे वस्तुनिष्ठ मराठी हे कोणाला पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, आपल्या प्रत्येक घटकावर व्हिडिओ आहेत. अगदी त्याच पद्धतीने आपल्या सेटनेट मराठी या घटकानुसार अभ्यासक्रम पूर्ण त्या ठिकाणी करण्याचा, त्यावर प्रश्न त्या ठिकाणी आपले आहेत, ते आपण एकदा काळजीपूर्वक अभ्यासल्यानंतर लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.